की इकडं चाललं मग आणि प्लेट प्लेट काहीतरी घ्यायचं असते. हां फिरवतो सगळं. जास्तीचा काय आंबे नाही आम्हाला आंब्याचे वड्या बनवायच्या होत्या आंब्यापासून. छान रे जमलंच नाही मग समजलं आणि इकडे मी काढते झटून तिनं कसं तरी काढलं. त्यातली कोळी जी आहे ती बाजूला काढली आणि नंतर मी ते दूध बनवायला घेतलं मसाले दूध. तर त्याच्यासाठी अगोदर थोडंसं दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये काजू बदामचे तुकडे करून टाकले आणि आता थोडंसं दूध ठेवून त्यात कस्टर्ड पावडर मिक्स करायला चालू आहे. कारण तुम्हाला तर सगळ्याला माहितीच आहे की कस्टर्ड पावडर जे आहे ते थंड दुधामध्ये कालवायचं असतं. तर इथे छान असं कालवून घेतले आणि आता ते टाकलं त्या दुधामध्ये आणि छान असं दूध घट्ट झालं ना नंतर मग आपल्याला त्या आंब्यामध्ये ओतायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं. नंतर त्याच्या वड्या तयार होतात. चालू बरं खाली नाही झालं कारण लगेचच खालून गाळले व्हिडिओ कट कर. गाळले का खाली आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. फ्रीजरमध्ये ठेवून दिलं आमच्या म्हणजे ह्यांनी ना कुठं बघितलं होतं माहित नाही असं होतं. इकडे 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 जा इथून मध्ये जा मध्ये त्याला त्याच्यामुळे दोन्ही पण त्याला दरवाजासाठी केलं होतं. तर मला बस मध्ये मध्ये बस बसा बस बस बसलं बसलं त्याच्यासाठी घर बनवलं. त्याला वाटायला कुठून जाऊ. नंतर तिथं ना बाळू आला त्या मनातला एवढे सांगायची सोय नाही. काकूच्या पलंगावर लावायला फॅन आणला नाही खेळत त्याच्या फॅनची जी त्याच्यापासून मण्या खेळत होता. बाळू खूप वेळ त्याला नादी लागत होता म्हणजे येड्या मी करत होतो त्या मण्याचा आणि खूप मने त्याच्यामध्ये जाऊ 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 तिकडे तिकडे होतो. खेळ चालू होता त्यांचा. खूप वेळ झाला. बाळूला एवढी किंमत वाटत नाही. मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही पण मुक्या प्राण्यांना तेवढा पण त्रास देऊ नये पण ते बाळूला कळतच नाही. मनाला खूपच त्रास देतो. तो आला ना पोरींसोबत तर त्याचं थोडंफार जमत नाही कारण पोरींना बाळूचा खूपच राग येतो. भैया तू असंच करतो भैया तू तसंच करतो चालू असतं. कारण बाळूला मन्या नाही जमत म्हणजे मन्यात जवळ आल्याला त्याला पटत नाही अजिबात. त्याच्यामुळे तो लांब लांब ढकलावायचा प्रयत्न करतो पण त्याच्या हाताला प्लास्टर लावलं होतं त्याच्यामुळे मग तो मन्या त्या प्लास्टरला नंतर खेळत बसला होता. बरं तेवढं तरी नादी लावत होता. नाहीतर असं ना त्या मन्याला इतकंही बपिसं लावून टाकतोय ना की आम्हाला असं राग येतो एक एकदा असलं येडवणे करतोय तो. तर आता इथं तेच चालू होतं खूप वेळ झालं दोघाचं मनूचं आणि बाळूचं. बाळूला जमतच नाही कसलंच. थोडा जरी जवळ आलं ना तर लगेच ओरडते मोठ्या मोठ्यानं पोरींना की ह्याला घेऊन जावं म्हणून. नंतर बाळू असल्यामुळे ना इथं आईस्क्रीम आणलं होतं फॅमिली पॅकचं. खूप दिवसातून आणलं होतं फॅमिली पॅक. तर बाळूला विचारतो कोणतं आणायचं त्यानंच फ्लेवर सांगितला. मग तेव्हा म्हणजे बाळूनं सांगितलेल्या फ्लेवरचं आईस्क्रीम घेऊन आले होते. इथं आता सगळ्यांना द्यायची तयारी चालू आहे. एवढं काय सगळ्याला खायला जाणार नव्हतं कारण मी बाळू आणि समूह आम्ही तिघेजणच होतो खायला. त्याच्यामुळे निम्मच वाटीत काढलं आणि निम्मं तसंच ठेवून दिलं. नंतर जे जे येतील ते खातील कारण राहणार नव्हतं. म्हणजे तिथले जे फ्रीज आहेत बेकरीतले ते वेगळे असतात आणि आपल्या घरचे वेगळे असतात. तर ते काय आपल्यात राहत नाही लगेचच म्हणजे काय म्हणतात त्याला पाणी अगर फेस होऊन जातो त्याचा. पण हे आईस्क्रीम छान राहिलं होतं. प्लास्टिकच्या बॉक्समधलं मागे एकदा ना खोक्यातलं आणलं होतं फॅमिली पॅकचं. तर ते ना निम्म्याला तर आमचं पूर्ण वाया गेलं असेल. खराब झालं होतं सगळं. हा ना भाऊ कसं जरा लागल रे चहाची. कलाकंदामध्ये टाकले माझ्या कपामध्ये पण टाकले. हे बघा माझ्या कपामध्ये पण टाकले. आता कसं लागतंय काय माहिती. चल माझं पण आलो बघ. वा बाळूला किती मोठा कप दिलाय मला असला कप दिलाय. कसं लागल चहा तर चहा कसा लागला तर चहा कसला लागतोय. आज फर्स्ट टाइम चहा प्यायला लागलेली. बाळूला टाकणूक म्हणलं होतं कबशीत टाक तर त्यानं कपातच टाकून ठेवला. तर कसला लागतोय काय माहिती आता. 25 रुपयाला 30 रुपयाला चहा आहे का लागतो त्याचा म्हणा. कसं काय त्या चहाची रेसिपी सांग पण मला. मग तू कलाकंद कशाला टाकला. कलाकंदाचा चहा कसा लागतोय बरं बाळू.
लागणार का बघू म्हणून पिऊन बघते आता कसा चहा लागते. मला स्टीलचा कप दिलाय, स्टीलच्या कपात चहा बनवायचा पोळतोय. दुसऱ्या कपामध्ये चहा पोळत नाही, मला स्टीलचाच कप आलाय. बघू हलवून आता याला. मुंग्या तर उन्हाळ्यामुळं कुठं पण मुंग्या व्हायल्यात उन्हाळ्यामुळं. कुंदा चहा म्हणलास का बाळू तू? कुंदा चहा बासुंदी टाकत होय. म्हणजे आधी चहा बनवायचं आणि त्यात टाकायचं आणि हलवून प्यायचं. बघू आता चहामध्येच कलाकंद टाकलाय. आता कसं लागल आता ही चहा बघते जरा आता. 4 दिवस झाला कलाकंद आणून ठेवलाय. खाऊ वाटणं बाबा. बरं कसं लागायला चहा? चहा छान झालंय. कलाकंद टाकून पण छान लागायला चहा. खरंच छान लागायला. काय वाटणार तू पिलं का? पिझ्झा बघता फर्स्ट टाइम कुंदा चहा. मला माहिती पण नव्हता कुंदा चहा असतोय म्हणून. आज बाळूनं सांगितले कुंदा चहा असतोय. म्हणलं बघू कुंदा चहा कसा असते. साधा चहा केला त्यात ती कलाकंद टाकले आणि आता म्हणतो की तसा नसतं, वेगळा चहा असतंय म्हणून. 30 रुपयाला चहा आहे, 25 रुपयाला चहा आहे. भारी लागत, छान लागायला. ट्राय करून बघा एकदा. तर इथं बाळूना कुंदा चहा त्याला नादी लागला होता, कारण त्याला कलाकंद खूप आवडतं. मला माहीत नव्हतं त्याला आवडतं म्हणून. आमच्यात जर ह्याने कलाकंद आणले ना कंप्लीट 8-10 दिवस लोळतं ते तसंच फ्रीजमध्ये. ते काही राहत नाही व्यवस्थित. पण बाळू आला ना तर त्यानं म्हणजे सगळं कलाकंद खाऊन टाकलं त्यानं, कारण त्याला इतकं आवडतं. मला पण माहीत नव्हतं त्याला काय आवडतं आहे काय नाही. तो जास्त करून आमच्यापाशी राहत नाही, त्याच्यामुळे मला माहितीच नाही की त्याला काय आवडतं आणि काय नाही. तर नंतर मला समजलं की त्याला कलाकंद आवडतो म्हणून. तर तो कलाकंद चहामध्ये टाकून प्यायची तयारी त्याची. आता त्यानं कुठेतरी हॉटेलमध्ये तसा कुंदा चहा पिला होता, म्हणून त्याने कलाकंद माझ्या पण आणि त्याच्या पण चहामध्ये टाकलं आणि मला प्यायला लावलं. पण मला काही एवढं आवडलं नाही, पण त्याला आवडलं खूप. तर इथं संध्याकाळची तयारी चालू होती आणि इथं लाईटसारखं जाई करायली होती, त्याच्यामुळे बाहेर चुलीवरच स्वयंपाक करायला चालू होता. आणि माझं इथं ब्लाऊज कटिंगचं काम चालू होतं, कारण बाळूच्या पप्पांना बाळू आला ना एवढे जर म्हणजे हे खाऊ घालू का ते खाऊ घालू चालू असतं. त्याच्यामुळे बाळूला बिर्याणी आवडते, तर बाहेर चुलीवर बिर्याणी करायला चालू होती. आणि माझं शुक्रवार चालत त्याच्यामुळे मी काय खात नाही आहे. त्याच्यामुळे मी हात पण लावत नाही, खात पण नाही. त्यांनीच करतात पण खातात पण सगळं. कारण किती आपण उपवास केले तर आपल्यामुळं समोरच्याला उपवासी बसवायला ते पण योग्य नाही वाटत. त्याच्यानं आपल्याला देव पावत नाही. असं म्हणतात की देव केव्हा पावतो की समोरच्या आपण उपाशी राहिलं तर चालतं, पण समोरच्याला खाऊ घालावं. मग आपल्या उपवासामुळे त्यांचा पोटमाराच होणार. त्यांना जे खायचं आहे ते आपण नाही खाऊ दिलं तर मग ते आपलं पण कुठेतरी चुकीचं वाटतं मला. त्याच्यामुळे मी कोणालाच काही बोलत नाही. माझा उपास माझ्यासोबत राहिला, त्याच्यामुळे दुसऱ्याला त्याचा त्रास नको. त्याच्यामुळे मी त्यांना म्हणजे करायला काहीच नाही बोलत, म्हणून त्यांचे तिने आणतात करतात सगळं. तर समूह बिर्याणी वगैरे काही खात नाही, म्हणजे तिला चिकन जास्त करून आवडत नाही, चिकन मटन. म्हणून तिनं स्वतः आपल्याला अंडा राईस केला होता. तर राईस कसा केला? अंडा राईस आधी भात शिजवून घेतला आणि नंतर अंडा फ्राय करून घेतलं आणि मग कांदा टाकून त्याच्यात अंडं टाकून खालीवरी केलं आणि वरून भात टाकला आणि तळ्याला कांदा टाकला. तर आमचे जेवणं वगैरे झाले छान असे. आणि नंतर मला ना जेवण झालं ना गोड काहीतरी खायची इच्छा होते. इतकं आवडतं ना मला, गोड खूपच आवडतं. तर तुम्ही बघितलं दुपारी आईस्क्रीम आणलं होतं, ते तसंच फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. तर त्याच्यातच आता संध्याकाळी मला ज्यूस बनवून दिले समून आंब्याचं. तर त्याच्यात अगोदर आंब्याचे थोडेसे काप टाकले आणि त्याच्यात आईस्क्रीम टाकलं. नंतर वरून आंब्याचा रस टाकला. नंतर अजून वरून आईस्क्रीम टाकलं आणि छान असं म्हणजे मिल्क आंबा ज्यूस म्हणता येईल याला. तर छान असं मला संध्याकाळी आणून दिलं. मला जेवताना काहीतरी थंड असावं वाटतं आणि जेवण झाल्याच्या म्हणजे गोड काहीतरी असावं वाटतं. आणि जेवण झाल्याच्यानंतर असं थंड
खायची तर काय मजा वेगळीच असते. मला खूपच भारी वाटलं त्या दिवशी. मला सरप्राईज म्हणून आणून दिलं होतं मला समूनं, कारण मला माहीत नव्हतं की समूनं असं छान असं आईस्क्रीम ज्यूस माझ्यासाठी बनवलं आहे म्हणून. मी शिवायला बसल्याच्या नंतर मला माहीत झालं. मी आश्चर्यचकित झाले की समूनं माझ्यासाठी ज्यूस बनवून आणलं आहे. तर असो, चला आता असा होता छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.